आहे सोन्याचा पाऊस पडला, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक, पर्याय 4 रूपक. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. आपला पुढचा प्रश्न आहे अश्रूंनी नदी भरली, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. आपला पुढचा प्रश्न आहे आसऱ्या फुलांनाही आसवांचे डाग असतात, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 विरोधाभास आणि पर्याय 4 यमक. आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विरोधाभास. आपला पुढचा प्रश्न आहे तो पर्वतासारखा भक्कम आहे, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे तुझा स्पर्श म्हणजे वसंत ऋतूची चाहुल, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 श्लेष, पर्याय 4 यमक. आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रूपक. शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 अस्थिर, पर्याय 2 चंचल, पर्याय 3 स्थिर, पर्याय 4 डळमळीत. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थिर. आपला पुढचा प्रश्न आहे कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 उपकृत, पर्याय 2 निष्ठुर, पर्याय 3 निर्दय आणि पर्याय 4 कृतज्ञ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृतज्ञ. आपला पुढचा प्रश्न आहे उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 अपकर्ष, पर्याय 2 अधोगती, पर्याय 3 भरभराट, पर्याय 4 नाश. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपकर्ष. आपला पुढचा प्रश्न आहे आसक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 विरक्त, पर्याय 2 अनासक्त, पर्याय 3 उदासीन, पर्याय 4 तटस्थ. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनासक्त.